DHS रिलेटेड एक अपडेट आहे की शासनाचं परिपत्रक आलेलं जे बंधपत्रित अधिपरिचारक होते जे बॉन्डेडचे त्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी परिपत्रक आलेले आहेत. तर एक 3 परिपत्रक आहेत वेगळे, मी तुम्हाला एक देतो. सगळ्यात पहिले हे ऑगस्टमध्ये निघालेलं होतं. ऑगस्टमध्ये बघा हे 12 ऑगस्टला तात्काळ कालमर्यादा 12/8चं होतं. हे सहसंचालकला पत्र काढलं होतं यांनी, आपले जे डॉक्टर श्वेता सावदेकर, अवर सचिव महाराष्ट्र शासन, त्यांनी. तर याच्यामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी बघा, आता 2015पर्यंतचे जे बॉन्डेड आहेत कॅन्डिडेट त्यांचे तर ऑलरेडी सर्व्हिस परमनंट केलेलं आहे त्यांना. तर आता जे 15 नंतरचे होते, आता हे त्यांच्यासाठी आहे की दिनांक 15/4/2015 नंतर बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्याबाबत हा विषय होता. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की 15/4/2015 नंतरच्या बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी मागणी अनुषंगाने खालील माहिती सादर करण्यात यावी. आता ह्याच्यामध्ये बघा कधीपासून सांगितले त्यांनी, 15/4/2015 पासून ते 28 जून 2019पर्यंतचे जे कार्यरत बंधपत्रित अधिपरिचारक एकूण त्यांची संख्या किती आहे त्याचा तपशील. त्याच्यानंतर उपरोक्त कालावधीमध्ये सध्या शासन सेवेत समायोजित झालेल्या अधिपरिचारिका वगळता. आता याच्यामध्ये काय झालं की जे 2015 नंतर आता आपली 2023मध्ये वगैरे एक्झाम जी झाली, आता ह्या एक्झाममध्ये किंवा 2021मध्ये पण झालेली एक्झाम, तर याच्यामध्ये 2 DHS झालेले आहेत मधल्या पिरियडमध्ये. तर त्या पिरियडमध्ये त्याच्यानंतर DMAR पण झाली 18मध्ये, आता त्याच्यानंतर आता ही 23मध्ये झालेली. तर याच्यामध्ये काय जे कॅन्डिडेट ऑलरेडी आता शासन सेवेमध्ये आलेले आहेत, ठीक आहे, तर त्यांना वगळून शासन सेवेत समायोजित झालेल्या परिचारिका वगळता उर्वरित कार्यरत कंत्राटी, तर सध्या जे त्यांना सोडून जे उरलेले बंधपत्रित आहेत अधिपरिचारिका त्यांची संख्या, त्याबाबतचा तपशील. त्याच्यानंतर सदर बंधपत्रित अधिपरिचारिकांचे शासन सेवेत समायोजन करण्यात आल्यास शासनावर आर्थिक भार येईल का, ठीक आहे, याबाबत सविस्तर तपशील सादर करायला सांगितलेला होता अवर सचिवांनी. हे आपल्या सहसंचालकला हे 12 ऑगस्टचं पत्र आहे. त्याच्यानंतर बघा हे 14 ऑगस्टला आता त्याच्यानंतर परत पत्र काढलेलं आहे. कोण हे प्रति उपसंचालकला आता हे काढलेलं आहे आपले डॉक्टर पुरुषोत्तम मडावी, उपसंचालक आरोग्यसेवा मुंबई यांनी. तर सेम त्याच्यामध्ये त्यांनी तेच माहिती मागवली होती की 15/4/2015 नंतरच्या ह्याच्यासाठी सेवा नियमित करण्यासाठी त्यांनी माहिती मागवलेली आणि संदर्भ दिला होता. हे 12/8चं शासन जे पत्र होतं, 12/8चं कोणतं हे आहे जे आता मी तुम्हाला दाखवलेलं हे वालं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी तेच माहिती मागवली होती की संदर्भ पत्राने 15/4/2000 नंतरच्या सेवा नियमित करण्यासाठी अधिपरिचारिकांची माहिती सादर करणे. त्याच्यामध्ये ठीक आहे त्यांनी पण त्यांच्या लेवलवर पत्र काढलेलं आहे. त्याच्यानंतर हे 14/8 झालं. त्याच्यानंतर बघा आता हे आता प्रत्येक विभागाने आता त्यांनी काढलं विभागांना, ठीक आहे. बघा यांनी उपसंचालक आरोग्यसेवा सर्व परिमंडळे सर्व डिव्हिजनला त्यांनी पत्र काढलं. आता प्रत्येक डिव्हिजननं आपापल्या लेवलवर आता ह्याच्यामध्ये हे कोणत्या नाशिक विभागात आहे, ठीक आहे. आता प्रत्येक डिव्हिजननं आपापल्या लेवलवर पत्र काढलेलं आहे. आता हे 26 ऑगस्टचं पत्र आहे की 15/4 नंतरच्या सेवा नियमित करण्यासाठी शासन ह्यांचा हे जो संदर्भ दिलेले आहेत हे पहिलं आणि दुसरं पत्र, हे कोणते जे मी आत्ता खाली दाखवले ते हे वालं एक पत्र 14 तारखेचं आणि 12 तारखेचं एक, ओके. तर ते संदर्भ टाकून परत त्यांनी तीच माहिती आता DD ऑफिस आता माहिती सादर करायला सांगितले त्यांना की संदर्भ 1 आणि 2 आणि 15/4/2015 नंतरचे जे बंधपत्रित उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सांगितले या कालावधी बंधपत्रित अधिपरिचारका पदावर कार्यरत उमेदवारांची याद्वारे तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी सदर यादीतील उमेदवारांनी त्यांचे प्रथम बंधपत्रित नियुक्ती आदेश म्हणजे त्यांची फर्स्ट ऑर्डर जी होती कॅन्डिडेटची जी फर्स्ट ऑर्डर होती ती, त्याच्यानंतर प्रथम रुजू फर्स्ट टाईम त्यांनी जॉईन केला, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल ID सध्याचे किंवा अंतिम, सध्या जर असतील ते आणखीन पण बॉन्ड कंटेंट असेल त्यांचा तर सध्याचं, किंवा जर नसतील तर अंतिम नियुक्ती आदेश म्हणजे ह्याच्या आधीचा जो बॉन्ड मिळाला होता ते वाले इत्यादी माहिती दिनांक 4/9/2025 म्हणजे आज 4 तारखेपर्यंत या कार्यालयातील आस्थापना 3 विभागात सादर करावी. तसेच ज्यांची नावे समाविष्ट करावीची राहून गेली असल्यास व नमूद माहितीमध्ये काही दुरुस्ती असल्यास त्याची माहिती देखील सादर करण्यात यावी. जर काही असतील कमी तुमची माहिती वगैरे कमी असेल जास्त असेल जे काही असेल तर ते पण सादर करायचं. जर याच्यामध्ये ज्या
उमेदवारांची माहिती विहित मुदतीत प्राप्त होणार नाही त्यांची नावे शासनास सादर केली जाणार नाही व होणाऱ्या परिणामास संबंधित उमेदवार सर्वस्वी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. आता याच्यामध्ये बघा आता सरळ सरळ काय याच्यामध्ये की हे लेटर वरून खालीपर्यंत आता सगळ्यात पहिलं यांनी अवर सचिवांनी काढलं सहसंचालकला, त्याच्यानंतर सहसंचालकनी काढलं प्रत्येक डिव्हिजनला आणि आता हे प्रत्येक डिव्हिजननं आपापल्या डिव्हिजनमध्ये लेटर काढलेलं आहे. आता हे समजा नाशिक डिव्हिजनचं आहे, तुम्ही बाकी डिव्हिजननी पण सगळ्यांनी आपापल्या डिव्हिजन मध्ये काढलेलं आहे पत्र हे. तर याच्यामध्ये जे बॉन्डेड कॅन्डिडेट होते तर त्यांची सेवा नियमित करण्यासाठी त्यांची सर्व्हिस कंटिन्यू करण्यासाठी तर ते माहिती मागवलेली आहे. जर कोणी बॉन्डेड कॅन्डिडेट असतील तर त्यांना 4 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत ते सर्व माहिती सादर करायची होती. आता हे ज्यांनी माहिती सादर जसं वरून खालीपर्यंत लेटर आले तसंच आता हे खालून परत आता हे संचालक पाठवणार DD ऑफिसवाले परत उपसंचालकला पाठवणार, उपसंचालक परत ह्यांना पाठवणार आपल्या अवर सचिव असं हे परत लेटर पाठवले जातील माहिती कलेक्ट करून. तर ठीक आहे आता याच्यामध्ये एवढंच आहे की जे बॉन्डेड कॅन्डिडेट आहेत तर त्यांची सर्व्हिस कंटिन्यूची का परमनंट करण्याची प्रोसेस ही आता चालू झालेली आहे. आता यांचं आधी जे काही असेल ते सर्व्हिस कंटिन्यू करायचं याच्यावर आता त्यांचा जो काही निर्णय असेल ते होईल. जे आपले नवीन वॅकन्सी वगैरे आहेत आता ते त्याच्यामध्ये यांचा पण पहिलं आधी विचार केला जाणार कारण आता काही वॅकन्सी समजा हे जे बॉन्डेड कॅन्डिडेट आहेत आता त्याच्यामध्ये पण काही वॅकन्सी जाणार आणि वॅकन्सी आता जे पुढे येईल ते बघू आता त्याच्यामध्ये जे काही अपडेट येईल भरतीचं त्यावेळेस मी तसं इन्फॉर्म करेन. पण सध्या हे जे लेटर आहेत हे बॉन्डेड कॅन्डिडेटसाठी आहेत तर त्यांची सर्व्हिस परमनंट करण्यासाठी की त्यांची सर्व्हिस कंटिन्यू करण्यासाठी हे बॉन्डेड कॅन्डिडेटसाठी आलेले लेटर आहेत. ठीक आहे, तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती असेल तर मी इन्फॉर्म करेन. बाकी काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे तिथं विचारू शकतो.